डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अवधूत चिंतन श्री गुरुदैव रत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री अन्नपूर्णा माता की जय च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। या मिरवणुकीत दिंड्या, वाद्यांच्या गजरात, स्वरांजली, बँड पथक, लालबाग मुंबई, विजूभाई तांडेल, चुनाभट्टी यांचे आराध्य ढोल पथक, नाथ ब्रह्मा पुणे यांचा ढोल ताशा ध्वज पथकांच्या तालात व अमोलराजे भोसले लेझिम संघाच्या शानदार खेळाने केरळातील ढोल पथक, संभळ बँडसह श्री हनुमान देखावा, कोल्हापूर व अक्कलकोट येथील हलगी पथक पारंपरिक वाद्याला प्राधान्य देत फटाक्यांच्या आतिषबाजी व रिमझिम पावसाच्या सरी झिलत पालखी सोहळा संपन्न झाला। गुरुपौर्णिमा उत्सव मंडळाच्या 39वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मिरवणुकीने सांगता बुधवारी करण्यात आली। दरम्यान भरवतो मित्रमंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार, सोमपा नगरसेवक व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे, नगरसेवक माननीय स्थायी समितीचे माजी सब चेअरमन व शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस चेतन नरोटे, स्थायी समिती सभापती रजिताताई चाकोते, आराध्य तांडेल चुनाभट्टी मुंबई, सागर पिसे सोलापूर, पुणे नगरसेवक संदीप खर्डीकर, उद्योजक श्री रेघे मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, रेशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली। या भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं नेटकं व अचूक नियोजन करण्यात आलं होतं। रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजवण्यात आलं होतं। मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनांकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आलं। याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल बॅनर लावण्यात आले होते। मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती। पालखी आणि रथाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वांभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केलं। सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले। सोहळ्यास परराज्य परदेशातून स्वामी भक्त उपस्थित होते। पालखी व रथ मिरवणुकीत वाद्यवृंदांनी लावलेली क्रम व अमोलराजे लेझिम संघाचा बहारदार खेळ, मिरवणुकीची केलेली मांडणी व पालखीचे भक्तगणांमधून कौतुक होत होतं। इव्हेंटबाबत अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन पाहण्यासाठी राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रातील आवर्जून तेथील मंडळींनी या अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवास भेटी दिल्या। न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड गजर आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड गजर आणि भक्तिभावाच्या अविस्मरणीय वातावरणात राजवैभवी नेणाऱ्या श्रींच्या पालखीला लालबागचा राजा, लालबाग मुंबई येथील ख्यातनाम स्वरांजली बँड पथकाच्या सलामीने मार्गस्थ करण्यात आला। सदरचे बँड हे दरवर्षी लालबाग राजाच्या गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठापनापासून ते विसर्जनपर्यंत श्रींच्या सेवेत असतो। यंदाच्या गुरुपौर्णिमेला विशेष आमंत्रित बँड पथक हे अन्नछत्र मंडळाच्या पालखी व रथोत्सवाच्या सेवेत आलं होतं। आराध्य ढोल पथक चुनाभट्टी मुंबई यांनी भर पावसात पथकावर प्लास्टिक आच्छादन धरून खेळ सादर केला। यास अनेक स्वामी भक्तांनी आच्छादन धरण्यासाठी मदत केली।
विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.